मित्रांनो, काल होता शुक्रवार आणि फायनली इमर्जन्सी हा चित्रपट थिएटर्समध्ये रिलीज झालाय। अनेक अडथळ्यांना या चित्रपटाला तोंड द्यावं लागलं तरी फायनली हा चित्रपट थिएटर्समध्ये आला, तर या चित्रपटाचे अडथळे काही संपले नाहीत। रिलीज झाल्यानंतर सुद्धा अनेक अडचणी या चित्रपटासमोर येत आहेत। लोक हा चित्रपट बघायला थिएटर्सपर्यंत जात नाहीयेत। या चित्रपटाची म्हणावी तेवढी हाईप बनत नाहीये। मित्रांनो, हा चित्रपट कॉन्ट्रोवर्सीमध्ये अडकला, अनेकदा पोस्टपोन झाला, याबद्दल सुद्धा आज आपण चर्चा करणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। वेलकम टू मिंट एंटरटेनमेंट आणि आज आपण चर्चा करणार आहोत इमर्जन्सी या चित्रपटाबद्दल। मित्रांनो, इमर्जन्सी या चित्रपटाबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे। भारतातल्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या घटनेवर हा आधारित चित्रपट आहे। शिवाय इंदिरा गांधी यांच्या महत्त्वाच्या घडामोडींना सुद्धा हा चित्रपट स्पर्श करून जातो। पण चित्रपटाच्या कथेबद्दल बोलण्याआधी किंवा हा चित्रपट नक्की मला कसा वाटलाय हे सांगण्याआधी, काल जेव्हा मी हा चित्रपट थिएटर्समध्ये बघायला गेलो तेव्हा मला असं जाणवलं की या चित्रपटाची हाईप अजिबात नाहीये। थिएटर्स खूप रिकामे आहेत। बुक माय शोवर सुद्धा आम्ही जेव्हा तिकीट्स बुक करायला गेलो तेव्हा सगळे सीट्स आम्हाला रिकामे दिसले। मग आम्ही गेल्यानंतर आमच्या आधीचा जो शो झाला इमर्जन्सीचा, त्याची पब्लिक बाहेर पडत होती। सो आम्ही त्यांच्याशी थोडा संवाद साधला, त्यांना विचारलं की तुम्हाला चित्रपट कसा वाटला। तर आम्हाला लक्षात आलं की हा चित्रपट लोकांना आवडतोय, लोकांना कंगनाची ॲक्टिंग आवडते, पण हा चित्रपट बघायला लोक थिएटरपर्यंत जात नाहीये। मूवी चांगला बनवला त्यांनी, म्हणजे पुष्कळ जे लोकांना माहिती नाही आहे ओव्हरऑल इंडियाच्या पॉलिटिक्स बद्दल, त्या हिशोबाने त्यांनी ब्रीफ मध्ये सगळं समजावण्याचा प्रयत्न केला। त्यांची ऍक्टिंग खूपच सॉलिड केली आहे। कंगना रनौत म्हणजे हे तर कंगना रनौतचे जे दुश्मन असतील तिचे सगळे पॉइंट्स बरोबर आहे की नाही ते त्याच्यावरती लोक डिबेट करतीलच, माणूसचा स्वभाव असतो, पण ऍक्टिंग चांगली होती। मूवी आई मीन इट वाज नॉट बैड, अच्छा था। तो इसमें देखा कि जो भी सिनेमा हॉल था उसमें ज़्यादा भरा हुआ नहीं था। मित्रांनो, अनेक दिग्गज कलाकारांची फळी या चित्रपटाला लाभलेली आहे। उदाहरणार्थ अनुपम खेर, विशाख नायर, सतीश कौशिक, मिलिंद सोमण किंवा श्रेयस तळपदे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंगना रनौत। मित्रांनो, कंगनाने या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि प्रोडक्शन केलंय। त्याचबरोबरच या चित्रपटातील सगळ्यात महत्त्वाचा आणि जबाबदारीचा रोल ते म्हणजे इंदिरा गांधी, आणि हा रोल कंगनाने इतका उत्तम निभावलाय की इंदिरा गांधींचा ॲक्सेंट असू देत किंवा त्यांचं दिसणं असू देत, लोकांच्या मनात त्यांच्या ज्या गोष्टी घर करून आहेत त्या इतक्या कॅमेरावरती परफेक्ट रिप्लिकेट केल्यात की थोड्या वेळाने आपल्याला विसरायला होतं की आपण कंगनाला स्क्रीनवर बघतोय। आपल्याला असा आभास निर्माण होतो की खरोखर आपल्याला इंदिरा गांधी या फ्रेमवरती दिसत आहेत। लास्ट टाइम सॅम बहादूर या चित्रपटाबद्दल झालं होतं की आपण विसरतो की आपण विकी कौशलला बघतोय, आणि सॅम माणिकशॉंचं कॅरेक्टर एकदम उत्तमरित्या विकी कौशलनी उभं केलं होतं। त्याचप्रमाणे कंगना रनौतने इंदिरा गांधी यांचं कॅरेक्टर उत्तमरित्या उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। चित्रपटाचं नाव जरी इमर्जन्सी असलं तरी इंदिरा गांधींच्या अनेक विविध घडामोडींवर किंवा आयुष्याच्या घटनांना हा चित्रपट स्पर्श करून जातो। ऑब्व्हियसली इमर्जन्सी या घटनेवरती जास्त भर दिलेला आहे, मात्र इंदिरा गांधींच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे किंवा त्यांनी घेतलेले महत्त्वाचे डिसिजन्स असे अनेक सीन हायलाईट करून इंदिरा गांधी यांचं कॅरेक्टर लार्जर दॅन लाईफ दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे। आणि म्हणून आपण या सिनेमाला काइंड ऑफ इंदिरा गांधी यांची बायोपिक असं सुद्धा म्हणू शकतो। मित्रांनो, कंगनानंतर सगळ्यात जास्त प्रभावी मला ज्या कॅरेक्टरने केलं ते म्हणजे सॅम माणिकशॉ यांचं कॅरेक्टर। सॅम, आर यू विथ मी इन दिस? आय एम विथ इंडिया। काही कालावधीसाठीच त्यांचं कॅरेक्टर स्क्रीनमध्ये येतं, मात्र त्या कॅरेक्टरसोबत जो अभिनय मिलिंद सोमण यांनी केलाय तो अगदी वाखाडण्याजोगा आहे। त्यांनी स्वतःच्या अभिनय शैलीतून एक वेगळे असे सॅम माणिकशॉ आपल्यासमोर उभे केले। काही वर्षांपूर्वी आलेल्या सॅम बहादूर या चित्रपटामधून विकी कौशल यांनी सॅम माणिकशॉ या कॅरेक्टरमध्ये एक वेगळाच बेंचमार्क सेट केलेला आपल्याला पाहायला मिळाला। मात्र या चित्रपटामध्ये कुठेच मिलिंद सोमण यांनी विकी कौशलची कॉपी न करता आपल्या वेगळ्या अभिनय शैलीने मिलिंद सोमण यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडून वेगळा कॅरेक्टर आर्क देऊन सॅम माणिकशॉ यांचं कॅरेक्टर लोकांसमोर प्रेझेंट केलंय। काही निवडक सीन आपल्याला चित्रपटांमध्ये त्यांचे पाहायला मिळतात, मात्र जे सीन दाखवलेत इतके लार्जर दॅन लाईफ दाखवलेत की सॅम माणिकशॉचं कॅरेक्टर ह्या चित्रपटाचं एक अविभाज्य भाग आणि घटक बनून राहतं। मित्रांनो, या चित्रपटामध्ये दाखवलेल्या गोष्टी किंवा घटना कितपत खऱ्या आणि कितपत खोट्या याबद्दल भाष्य करणं कठीण आहे।
मात्र एक स्टोरी म्हणून या चित्रपटाकडे पाहायला गेलं किंवा चित्रपटाच्या दिग्दर्शनावर बोलायला गेलं तर खूप चांगल्या पद्धतीने या चित्रपटाचं दिग्दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. पॉलिटिकल ड्रामा असून सुद्धा कुठेच हा चित्रपट बोर करत नाही आणि त्याला अजून एंगेजिंग बनवतं ते म्हणजे या चित्रपटाचं बॅकग्राऊंड. रक्षा करना तुम लोगों का कर्तव्य है. एक बार छोड़ दी तो गई. ह्या चित्रपटाची गाणी तितकीशी खास वाटत नाही. मात्र एक पॉझिटिव्ह पॉईंट म्हणजे या चित्रपटाची गाणी ह्या चित्रपटाची स्टोरी पुढे नेत जातात किंवा गाणी ही फक्त मनोरंजनाच्या अनुषंगाने टाकलेली आहेत असं वाटलं नाही. ती स्टोरीला नक्कीच पुढे घेऊन जात होती. पण कदाचित गाणी अजून चांगली करता आली असती असं मला वाटतं. आता जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की ह्या चित्रपटाची म्हणावी तितकी हाईप आपल्याला बघायला मिळत नाहीये. थिएटर्स रिकामे आहेत, लोक हा चित्रपट बघायला जात नाहीयेत. याच्यामागे काय कारणं असतील ते आपण थोडंसं जाणून घेऊया. चित्रपट चालण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे तो चित्रपट आपण कधी रिलीज करतोय. या चित्रपटाची पहिली रिलीज डेट होती ती म्हणजे 6 सप्टेंबर. इलेक्शनच्या धामधुमीत हा चित्रपट रिलीज केला जाणार होता आणि ज्यावेळेस या चित्रपटाचा ट्रेलर आला त्यावेळेस या चित्रपटाची खूप हाईप होती. लोकांना चित्रपटाबद्दल कुतूहल होतं. इंदिरा गांधींच्या कुठल्या गोष्टी या चित्रपटामध्ये दाखवल्या जातील ह्या गोष्टीबद्दल लोकांना आकर्षण होतं आणि त्यावेळेस जर हा चित्रपट रिलीज केला गेला असता तर नक्कीच या चित्रपटाची हाईप बनली असती. मात्र ज्याप्रमाणे कंगनाला कॉन्ट्रोवर्सी क्वीन म्हटलं जातं त्याचप्रमाणे ह्या चित्रपटामध्ये सुद्धा कॉन्ट्रोवर्सी झाली. या चित्रपटामध्ये काही सिख कम्युनिटीजना या चित्रपटाबद्दल आपत्ती वाटली आणि हा चित्रपट बॉयकॉट करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली. इस पिक्चर पे एक्शन लेके इसको बैन किया जाए. सेंसर बोर्ड को ये बोला जाता है कि इस फिल्म को किसी भी हालात में सेंसर बोर्ड क्लियर नहीं करे. या चित्रपटाला सेन्सर बोर्ड बनवून ग्रेड देण्यामागे सुद्धा खूप वेळ घेतला गेला आणि त्या कारणांमुळे हा चित्रपट पोस्टपोन करण्यात आला. पोस्टपोन झाल्यानंतर हा चित्रपट आता रिलीज करण्यात आलाय. मात्र ह्या चित्रपटाचं म्हणावं तितकं प्रमोशन झालेलंच नाही. शिवाय मधल्या काळात पुष्पासारखा चित्रपट येऊन गेल्यानंतर त्या चित्रपटाचा इम्पॅक्ट लोकांवर इतका आहे की अजून सुद्धा लोक त्या इम्पॅक्टमधून बाहेर पडलेली नाहीयेत. मास चित्रपट बघायला लोकांना अजून आवडतात आणि पॉलिटिकल ड्रामा बघायला लोक जायला कचरत आहेत. दुसरं सगळ्यात वियर्ड कारण म्हणजे हा चित्रपट एका स्पेसिफिक टार्गेट ऑडियन्सला धरून चालतच नाही. यूथचं तुम्ही म्हणाल तर यूथला इमर्जन्सी या टॉपिक बद्दल माहिती आहे. मात्र इमर्जन्सी म्हणजे नक्की काय झालं होतं, त्यावेळच्या घटना काय होत्या याबद्दल यूथला काहीच कल्पना नाहीये. त्यामुळे हा चित्रपट यूथला आपल्याकडे खेचून घेण्यास कमकुवत ठरतोय. त्यात पॉलिटिकल ड्रामा असल्यामुळे इंटरेस्टिंग न वाटल्यामुळे यूथ त्याकडे ओढला जात नाही. ज्येष्ठ नागरिकांचं म्हणाल तर ह्या चित्रपटाबद्दल अनेक संभ्रम लोकांच्या मनात आहेत. अनेक लोकांना हा चित्रपट प्रोपगेंडा सिनेमा वाटतोय, बायच सिनेमा वाटतोय. शिवाय इमर्जन्सी ह्या घटनेचा परिणाम इतका वाईट आणि इतका चांगला किंवा वेगवेगळ्या पद्धतीने लोकांवर झालाय की लोकांची वेगवेगळी मतं या चित्रपटाबद्दल बनलेत आणि हा चित्रपट बघायला मोठ्या उत्साहाने किंवा खुल्या माइंडने जायला कोणीच तयार नाहीये. यात भर म्हणूनच की काय की काल 17 जानेवारीला पुष्पा 2 या चित्रपटाचं रिलोडेड व्हर्जन थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आलं. या रिलोडेड व्हर्जन सोबतच चित्रपटाची एक्स्ट्रा 20 मिनिट सुद्धा थिएटर्समध्ये रिलीज करण्यात आली आणि ह्या चित्रपटाची पुन्हा एकदा हाईप तयार होऊ लागली आणि ह्या हाईपमध्ये कदाचित इमर्जन्सी हा चित्रपट कुठेतरी दबला गेला. अजूनही तुम्ही इंटरनेटवर सर्च कराल तर पुष्पाची हाईप अजून आपल्याला बघायला मिळते. मात्र इमर्जन्सीबद्दल म्हणावी तितकी चर्चा आपल्याला बघायला मिळत नाही. तुम्ही इमर्जन्सी या चित्रपटाची फर्स्ट डे कमाई बघाल तर फक्त 2.5 कोटी कमवण्यात हा चित्रपट यशस्वी झालाय. तर दुसरीकडे पुष्पाच्या रिलोडेड व्हर्जनने 43व्या दिवशी सुद्धा 1.5 कोटीचा गल्ला जमवलाय. ह्या चित्रपटात मागचे ज्या काही कॉन्ट्रोवर्सीज आहेत किंवा हा चित्रपट पॉलिटिकल आहे की नाही, यामध्ये कितपत खरं दाखवलंय कितपत खोटं दाखवलंय हे मला माहीत नाही. मात्र कंगना आणि मिलिंद सोमन या दोघांच्या परफॉर्मन्ससाठी तरी हा चित्रपट एकदा तरी बघितलंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, तुम्ही हा चित्रपट बघायला थिएटर्समध्ये जाणार आहात की नाही हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. जर तुम्ही हा चित्रपट बघितला असेल तर तो कसा वाटला हे आम्हाला कळवा. आणि मूवीज, इन्साइट्स, न्यूज आणि ट्रेंडसाठी मिंट एंटरटेनमेंटला सबस्क्राईब नक्की करा. पडद्यापासून ते प्रेक्षकांच्या मनापर्यंत मिंट एंटरटेनमेंट.